बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या फोटोला दुग्धाभिषेक। बीडच्या मांजरसुंबा चौकात आज मराठा बांधवांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला। मांजरसुंबा चौकात आरोपीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करून पावित्र्य संपुष्टात आणल्यामुळे आम्ही आज दुग्धाभिषेक घालून पावित्र्य कायम ठेवण्याचं काम केलं, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलकांनी दिली। तर कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात आम्ही नाहीत, मात्र अशा प्रवृत्तीच्या लोकांचं समर्थन आम्ही खपून घेणार नाही, अशी देखील प्रतिक्रिया यावेळी आंदोलकांनी दिली आहे। आज तुम्ही दुग्धाभिषेक घातलेला आहे, कशा पद्धतीचा अभिषेक असणार आहे, काय नेमकं तुम्ही केलेलं आहे, कशामुळे घातलं सगळे? 2-3 दिवसाखाली इथं एक महाशय आले होते जे मराठा आणि ओबीसी वाद लावायचा प्रयत्न करतात आणि त्यांनी मनोज दादाच्या विरोधात घोषणाबाजी केली होती आणि आरोपीचंही समर्थन करण्याच्या घोषणा दिल्या होत्या। त्या दोन्ही गोष्टीमुळे आज बालाघाटावरले सगळे आमचे सहकारी बांधव आहेत, त्यांनी पाटलांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करायचं ठरवलं आणि आम्हाला बोलवलं। धनुभाऊ आम्ही सगळे आलो त्या सगळ्यांच्या बोलवल्यानंतर, आणि आमचा उद्देश यातून एक होता की मनोज दादांच्या बाबतीत तुम्ही किती खालच्या पातळीला बोला, आम्ही त्यांना दुग्धाभिषेकाने पवित्र करू आणि मनोज दादा हे पवित्रच आहेत। आमचा लढा आरक्षणाचा आहे, आमचा लढा लोकशाहीतला सरकार सोबत आहे, सर्वपक्षीय राज्य सहकार्या सोबत आहे। आमचा लढा ओबीसी सोबत नाही, आमचा लढा इथल्या कुठल्या नेत्याविरोधात नाही। पण जाणून बुजून मराठा आणि ओबीसी वाद लावायसाठी काही बाहेरून आलेले पार्सल जिल्ह्यात येऊन वाद निर्माण करतायत आणि अश्लील कमरेखालची भाषा बोलतायत, चुकीच्या पद्धतीने बोलतायत। त्यांना हे गांधीगिरी पद्धतीने लोकशाही पद्धतीने आम्ही आज उत्तर दिलेलं आहे। आम्ही रस्त्याच्या बाजूला अभिषेक केला, त्या बाबतीत धनुभाऊ अधिकच बोलतील, पण ते चुकीचं आहे। आरोपी कुठलाही असो, आरोपीला जात धर्म काही नसतं, त्याच्यामुळे कुठल्याही आरोपीचं असं उदात्तीकरण होता कामा नये, ही आमची सगळ्याची भूमिका। एकीकडं नेते मंडळीने यायचं, सामाजिक सलोखा बिघडलाय, त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजेत म्हणणं, हे जे बोलणं होतं ते एकदम चुकीचं होतं त्यांचं। कारण हे सिद्ध झालं परवा दिवशी, या आरोपीचं समर्थन करणाऱ्या लोकांचं त्या व्यक्तींनी, त्या नेत्यांनी कधी निषेध केलेला बघितलं का 2 दिवसात? जर त्यांना सामाजिक सलोखा तयार करायचा आहे तर पहिले त्या लोकांचा निषेध त्यांनी केला असता, त्या लोकांना समज दिली असती। परंतु फक्त हे सगळं खोट आहे, सगळं कटपुतलीचा खेळ ह्यांनी लावलेला आहे आणि जे देशमुख कुटुंबियावर अन्याय झालेला आहे त्याच्यामध्ये हा अन्यायच आहे। आणि त्याचं समर्थन जर कोणी करत असेल तर त्याला नीती ही मान्य करणार नाही आणि नीतीचे फळ हे येणाऱ्या काळात ते भोगल्याशिवाय राहणार नाही। कशा पद्धतीचा निषेध करणार या संदर्भात तुम्ही काही तक्रार वगैरे करणार आहात त्या लोकांविरोधात? नाही, एसपी साहेबांना मी लिगली फोन केला होता की या व्यक्तीविरुद्ध मला काही तक्रार करता येईल का? तर नक्कीच साहेबांनी मला जे सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आमचे मसाजोग गावकरी हे कालच निघाले होते तिकडे बालाघाटावर, परंतु आपण कुठेही कायदा आणि सुव्यवस्था त्याचा प्रश्न निर्माण होईल असं वागण्याचा कधी प्रयत्न करत नाहीत, कुठलाच मराठी सेवक करत नाही। किंवा आदरणीय मनोज दादा एवढे लाखाचे मोर्चे झाले, बैठका झाल्या, सभा झाल्या, कुठेही चुकीचं काही गैरकृत्य घडू दिलं नाही आणि घडणार देखील नाही। तसंच मसाजोगकरांना पण आम्ही चर्चा केली की असं काही करायचं नाही, आपल्याला जे मार्गदर्शन भेटेल एसपी ऑफिसहून किंवा पोलीस यंत्रणेकडून ते आपण कुठेही कायदा हातात न घेता जे काही प्रोसिजर आहे ते प्रोसिजर करू आणि त्या व्यक्तीला नक्कीच शिक्षा भेटेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि ती भेटणारच आहे, असं आम्ही कारवाई करणार आहोत।